Hi, today we are going to learn lesson number 2, वंडरफुल वेस्ट. तर आज आपण लेसन नंबर 2 बघणार आहोत. वंडरफुल वेस्ट ही एक छोटीशी स्टोरी आहे. वेस्ट म्हणजे जे वाया गेलेलं असतं, कचरा असतो, त्याला म्हटलेलं आहे वेस्ट. आणि त्याला वंडरफुल का म्हटलेलं आहे, तर ते आपण जे आपल्याला लागत नाही आहे, आपल्या काहीच उपयोगी नाही आहे, पण त्याचा आपण रियूज करू शकतो, परत वापर करू शकतो. टाकाऊपासून टिकाऊ म्हणतो की नाही आपण, त्या प्रकारे आपण त्याचा काहीतरी वेगळा पदार्थ किंवा वेगळी वस्तू बनवू शकतो, म्हणून त्याला वंडरफुल वेस्ट असं नाव दिलेलं आहे. वेस्ट कॅन बी क्वाईट युजफुल. जे वेस्ट असतं आपल्याला असं वाटतं की ह्यात आपल्याला लागणार नाही आहे, पण ते आपल्याला काहीतरी उपयोगी असू शकतं. फाइंड आउट फॉर युअर सेल्फ फ्रॉम दिस स्टोरी. तर या स्टोरीमधून तुम्हाला ते कळेलच. वन्स द महाराजा ऑफ त्रावणकोर ऑर्डर्ड अ ग्रँड डिनर इन हिज पॅलेस. तर एकदा एक राज्य असतं त्रावणकोर, तर तिथला जो महाराज असतो त्याने त्याच्या पॅलेसमध्ये, त्याच्या राजवाड्यामध्ये, महालामध्ये एक मोठा डिनर म्हणजे मोठं जेवणाचं आयोजन केलेलं असतं. म्हणजे त्याने सगळ्यांना जेवायला बोलवलेलं असतं. In the afternoon before the dinner, the Maharaja entered the kitchen to survey the dishes that had been prepared for the feast. आता रात्री जेवणाला बोलवलं होतं, पण रात्रीच्या जेवणा अगोदर दुपारी महाराजांना वाटलं की आपण किचनमध्ये जाऊन काय काय पदार्थ बनवलेले आहेत त्या फीस्टसाठी. फीस्ट म्हणजे मेजवानी, पार्टी. त्या पार्टीसाठी जे जे पदार्थ बनवलेले आहेत, डिशेस बनवलेले आहेत, त्याचा आपण सर्वे करावा. सर्वे करावं म्हणजे बघावं, निरीक्षण करावं की काय काय बनवलेलं आहे. व्हॉट आर यू गोइंग टू डू विथ दोज व्हेजिटेबल स्क्रॅप्स, ही आस्क द कुक. आणि जेव्हा राजा त्या किचनमध्ये येतात तेव्हा त्यांना असं इथे व्हेजिटेबल स्क्रॅप म्हणजे भाज्यांचे न लागणारे तुकडे त्यांना दिसतात. ते त्या कुकला विचारतात, पॉइंटिंग टू द बास्केट ऑफ स्क्रॅप्स नियर द कुक. त्या कुक म्हणजे जो स्वयंपाक बनवणारा असतो की नाही, शेफ, तर त्या शेफच्या जवळ एक बास्केट असतं, त्याच्याकडे बोट करून ते म्हणतात, याचं तू काय करणार आहेस, हे जे भाज्यांचं वेस्ट आहे त्याचं. द कुक रिप्लाइड, दे आर वेस्ट. तो कुक म्हणतो, आचारी म्हणतो, ते तर वेस्ट आहे, ते काय उपयोगी नाही आहे. वी विल थ्रो देम अवे, आम्ही त्याला टाकून देऊ. यू कॅन नॉट वेस्ट ऑल दीज बीट्स अँड पीसेस ऑफ व्हेजिटेबल्स. राजा म्हणतात की तुम्ही असे हे भाज्यांचे तुकडे जे आहेत, छोटे छोटे तुकडे आहेत, ते असे फेकून देऊ शकत नाहीत, ते वाया जातील. फाइंड अ वे टू यूज देम. त्याचा काहीतरी एक उपाय शोधून काढा की आपण ते कसे वापरू शकतो. द महाराजा कमांडेड स्टर्नली अँड वॉक्ड अवे. राजानं कठोरपणे ओरडून सांगितलं, आज्ञा दिली की ते व्हेजिटेबलचं जे स्क्रॅप आहे, म्हणजे जे थोडे थोडे भाज्यांचे तुकडे राहिलेले आहेत, ते टाकून द्यायचं नाही, वाया घालवायचं नाही, त्याचा काहीतरी वापर करा, असं त्याने स्ट्रिक्टली कठोरपणे सांगितलं आणि तो निघून गेला. The cook was in a fix and kept staring at the vegetable scraps for some time. In a fix म्हणजे आता कुक विचारात पडला, त्याला समजेना आता काय करावं, आणि तो त्या भाज्यांच्या तुकड्याकडे, त्या स्क्रॅपकडे स्टेरिंग म्हणजे एकटक बघत बसला, काहीतरी विचार करत थोड्या वेळासाठी. सडनली अन आयडिया फ्लॅश्ड अक्रॉस हिज माइंड. आणि अचानक त्याला एक आयडिया सुचली. फ्लॅश अक्रॉस म्हणजे त्याला पटकन ती आयडिया आठवली. ही टूक ऑल द व्हेजिटेबल बीट्स, वॉश देम अँड क्लीन देम वेल. त्यानं ते सगळे भाज्यांचे तुकडे घेतले, ते धुतले आणि स्वच्छ करून घेतले. देन ही कट देम इन टू लॉंग स्ट्रिप्स. आणि मग त्याने असे लॉंग स्ट्रिपमध्ये कट केले, मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट केले. He put them in a huge pot and placed it on the fire to cook. नंतर त्यानं ते मोठ्या भांड्यामध्ये, अशा मोठ्या भांड्यामध्ये ते तुकडे कट केलेले ठेवले. कशासाठी? आणि आग पेटवली ते शिजवण्यासाठी. नेक्स्ट ही ग्राउंडेड सम फ्रेश कोकोनट, ग्रीन चिलीज अँड गार्लिक टुगेदर. आणि त्याच्यानंतर त्याने मग थोडंसं ताजा नारळ घेतला, हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण घेतला आणि ते
ग्राउंड केलं म्हणजे वाटून घेतलं. ही ॲडेड दिस पेस्ट अँड सम सॉल्ट टू द कुकिंग व्हेजिटेबल्स. आणि मग ते त्या ज्या भाज्या ठेवल्या होत्या की नाही त्याने शिजत, त्याच्यामध्ये ती पेस्ट टाकली. कशाची? नारळाची, हिरवी मिरची आणि लसणाची. आणि मग थोडंसं मीठ टाकलं त्या भाज्यांमध्ये. अ टेम्पटिंग स्मेल स्टार्टेड कमिंग फ्रॉम द पॉट. आता त्या भांड्यामधून टेम्पटिंग म्हणजे खूपच छान, तोंडाला पाणी सुटणारा वास यायला लागला. नाऊ ही विप्ड सम कर्ड अँड ॲडेड इट टू द करी. तर कर्ड म्हणजे दही. त्याने दही घेतले आणि ते विप्ड म्हणजे फेटणे म्हणजे चांगलं हलवून घेणे. अँड ॲडेड इट टू द करी, आणि ते त्या भाजीमध्ये त्याने ॲड केलं म्हणजे त्या भाजीमध्ये त्याने दही टाकलं. ही अल्सो पोर्ड अ फ्यू स्पूनफुल्स ऑफ कोकोनट ऑइल अँड डेकोरेटेड द डिश विथ करी लिव्ज. आता त्याने त्या भाजीमध्ये काही चमचे कोकोनट ऑइल, खोबऱ्याचं तेल पण टाकलं आणि त्या डिशला सजवण्यासाठी त्याच्यामध्ये करी लिव्ज म्हणजे कढीपत्ता टाकला. लो अँड बिहोल्ड द न्यू डिश वॉज रेडी. लो अँड बिहोल्ड म्हणजे सरप्राईज. काय सरप्राईज झालं? तर त्याच्यातून एक नवीनच पदार्थ तयार झाला. द कुक सर्व दिस न्यू डिश टू द गेस्ट दॅट इव्हनिंग. आणि त्या रात्री तो जो कुक म्हणजे आचारी होता त्याने ती जी नवीन भाजी बनवलेली होती, नवीन पदार्थ बनवलेला होता, तो सर्व पाहुण्यांना वाढला. एव्हरीवन वॉज इगर टू नो द नेम ऑफ द न्यू डिश. सर्वांना तो नवीन पदार्थ खूप आवडला. त्याच्यामुळे प्रत्येकजण इगर म्हणजे उत्सुक, त्या नवीन डिशचं नाव काय आहे, त्या पदार्थाचं नाव काय आहे ते जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. ते त्याला विचारत होते त्या आचार्याला की हे तू कोणता पदार्थ बनवलेला आहे. द कुक थॉट अँड थॉट. पण तो कुक होता, आचारी होता, तो विचारच करत बसला कारण त्याला माहीतच नव्हतं हा कोणता पदार्थ आहे ते. देन अ नेम केम टू हिज माइंड. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याने विचार केला आणि मग एक नाव त्याला सुचलं. ही नेम्ड इट अवियल. आणि त्याचं नाव, त्या पदार्थाचं नाव काय ठेवण्यात आलं तर अवियल. अवियल बिकेम फेमस ऑल ओव्हर केरला. आणि पूर्ण केरळमध्ये हा जो पदार्थ होता अवियल, तर तो खूपच फेमस झाला, प्रसिद्ध झाला. अँड इज नाऊ वन ऑफ द डिशेस इन अ ट्रॅडिशनल केरला फिस्ट. आणि आता तो पदार्थ, तो केरळामध्ये कोणताही ट्रॅडिशनल फिस्ट असेल म्हणजे कोणत्याही सणाचं किंवा मोठं जेवण असेल तर त्याच्यामध्ये हा पदार्थ बनवला जातोच. अँड इमॅजिन इट ऑल केम फ्रॉम अ बास्केट ऑफ वेस्ट. आणि इमॅजिन करा, कल्पना करा की हा जो आत्ता एवढा फेमस झालेला आहे पदार्थ, जो की त्यांच्या प्रत्येक सणामध्ये, मोठ्या मेजवानी, मोठ्या पार्टीमध्ये तो असतोच असतो, तो बास्केट भरून वेस्ट असणाऱ्या भाज्यांपासून बनवलेला आहे ना? किती कमाल आहे ना? समजली ही स्टोरी? चला, बाय बाय.